हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICDS सुपरवायझर जी एक्झाम 14 फेब्रुवारीपासून होणार आहे ते एक्झामकरिता संगणक ज्ञान या टॉपिकवर 10 प्रश्न विचारले जाणार आहेत 20 मार्कांसाठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संगणक ज्ञानचे प्रश्न कव्हर करणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, इंटिग्रेटेड सर्किट चिप कोणी विकसित केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, JS किल्वी यांनी इंटिग्रेटेड सर्किट चिप विकसित केली आहे। पुढील प्रश्न, इंटिग्रेटेड सर्किट चिपवरील थर कशाचा बनलेला असतो? तर हा जो थर आहे तो सिलिकॉनचा बनलेला आहे। पुढील प्रश्न, पहिल्या डिजिटल अंकीय संगणकाच्या ब्लूप्रिंटच्या विकासामध्ये सर्वात उल्लेखनीय योगदान केल्याचे श्रेय कोणाला दिले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे चार्ल्स बॅबेज यांना दिले जाते। पुढील प्रश्न, पहिल्या आधुनिक संगणकाचा शोध कधी लागला? तर हा लागला आहे 1946 मध्ये। पुढील प्रश्न, ईमेलचे विस्तारित रूप काय आहे? तर ईमेलचं विस्तारित रूप आहे इलेक्ट्रॉनिक मेल। पुढील प्रश्न, संगणकाच्या कार्यान्वयाकरिता आवश्यक आज्ञावली, मार्गदर्शन आणि इतर संगणकासंबंधित क्रिया करण्यासाठी आवश्यक चिपवर जतन केलेले लिखित साहित्य म्हणजे? तर याला म्हणतात सॉफ्टवेअर। तर लक्षात घ्या, संगणक हा जो टॉपिक आहे ना त्यावर सोपे प्रश्न विचारले जातील, त्यामुळे संगणक प्रश्नांचा जास्तीत जास्त जर आपण सराव केला 1 ते 2 वेळा जर आपण हाताखालून जर ते प्रश्न गेले तर ते प्रश्न नक्की तुमच्या लक्षात राहतील। आणि लक्षात घ्या, तुम्हाला परीक्षेमध्ये कायदे हा जो टॉपिक आहे, कायदे, पोषण अभियान, त्यानंतर संगणक ज्ञान असे मिळून तुम्हाला एकूण 40 प्रश्न असणार आहेत 80 गुणांसाठी। तर याची चांगल्या पद्धतीने तयार करा। हे सर्व जे टॉपिक आहेत म्हणजेच एकात्मिक बालविकास योजना व कायदे, तसेच पोषण अभियान, संगणक ज्ञान या सर्वांवर आपल्याकडे 2000 प्रश्न उपलब्ध आहेत। आणि ते कसे आहेत की टॉपिक वाईज आहे, म्हणजे कायदे टॉपिक वाईज प्रश्न, योजना टॉपिक वाईज प्रश्न, त्यानंतर संगणक ज्ञानचे प्रश्न, असे एकूण 2000 प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत फक्त 99 रुपयामध्ये। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर 93 56 25 60 37 या क्रमांकावर पेमेंट करायचं आणि याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा। तुम्हाला 99 रुपयामध्ये हे सर्व जे 2000 प्रश्न आहेत ते आपण प्रोव्हाइड करू। पुढील प्रश्न, संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? तर संगणकाचा मेंदू हा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPUला म्हणतात। पुढील प्रश्न, व्हिडिओ मेलद्वारे खालीलपैकी काय पाठविले जाऊ शकते? तर लक्षात घ्या, व्हिडिओ मेलद्वारे वरील सर्व म्हणजेच काय, तर ग्राफिक्स, व्हिडिओ क्लिप्स तसेच व्हिडिओ संदेश हे सर्व गोष्टी व्हिडिओ मेलद्वारे पाठवले जाऊ शकते। यानंतर पुढील प्रश्न आहे, मोठ्या प्रमाणावर माहिती साठवली जाऊ शकते अशा संगणकातील हार्डवेअर घटकाला काय म्हणतात? तर याला विद्यार्थी मित्रांनो चिप असे म्हटले जाते। पुढील प्रश्न, संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षेमध्ये विचारला आहे। तर जे चार्ल्स बॅबेज आहेत त्यांना संगणकाचे जनक असे म्हटले जाते। पुढील प्रश्न, संगणकाच्या विकासामध्ये सर्वात उल्लेखनीय योगदानाचे श्रेय कोणाला दिले जाते? तर हे जे श्रेय आहे ते वॉन न्यूमन यांना दिले जाते। पुढील प्रश्न, चुंबकीय चकतीवरील थर कशाचा बनलेला असतो? तर चुंबकीय चकतीवरील थर हा आयर्न ऑक्साईडचा बनलेला असतो। पुढील प्रश्न, संगणकामधील शब्दांची लांबी कशामध्ये मोजली जाते? तर संगणकामधील शब्दांची लांबी ही बीटमध्ये मोजली जाते। पुढील प्रश्न, खालीलपैकी कशाचे मोजमाप मेगाबाईटमध्ये केले जाते? तर लक्षात घ्या, संगणकाची जी स्मृती क्षमता असते ही मोजमाप मेगाबाईटमध्ये केली जाते। पुढील प्रश्न, संगणकामध्ये आज्ञाचे कार्यान्वयन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याला विद्यार्थी मित्रांनो एक्झिक्युशन म्हणजेच अंमलबजावणी असे म्हणतात। पुढील प्रश्न, 1 किलोबाईट म्हणजे किती बाईट? तर लक्षात घ्या, हा फसवा प्रश्न आहे। आपण काय म्हणू की 1 किलोबाईट म्हणजे 1000 बाईट, तर हे चुकीचं आहे। तर याचे योग्य उत्तर आहे 1024 बाईट। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही? तर लक्षात घ्या, सायन्स डिरेक्ट हे काय सर्च इंजिन नाही आहे। तर यामध्ये तुम्ही जे रिसर्च पेपर आहे ते या साईटवरून डाउनलोड करू शकता।
बाकी जे आहेत गुगल, अल्टाविस्टा आणि ऑर्किड हे सर्व सर्च इंजिन आहेत. पुढील प्रश्न, संगणकाच्या भाषेत मेमरी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर मेमरी हा शब्द स्टोरेज, साठा या संज्ञेशी संबंधित आहे. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माहिती साठविता येते असे संगणकीय हार्डवेअर कोणते? तर ते आहेत वरील दोन्ही. म्हणजेच काय, तर मॅग्नेटिक टेप आणि डिस्क. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, तर टोटल जे आहेत म्हणजे मराठी, इंग्लिश, सामान्य बुद्धिमत्ता 60 प्रश्न 120 गुणांसाठी, त्यासोबत एकात्मिक बालविकास योजना, पोषण अभियान तसेच संगणक ज्ञान 40 प्रश्न 80 गुणांसाठी. तर आपल्याकडे हे 2000 प्रश्न उपलब्ध आहेत. तसेच हा जो टॉपिक आहे त्यावर 18,000 प्लस प्रश्न उपलब्ध आहेत. असे दोन्ही जर तुम्ही कंबाईन पाहिजे असेल तर 249मध्ये आपण ऑफरमध्ये देतो आहे. याची मूळ प्राईस 500 रुपये आहेत, परंतु 249 रुपीजमध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. 2000 प्रश्न पाहिजे असेल तर 99 रुपयामध्ये घ्या. आणि जर टोटल कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल तर तो तुम्ही 249 रुपीजमध्ये घेऊ शकता. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सर्व डिटेल देईल. तोपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. पुढील प्रश्न, आभासी स्मृतीचा आकार कशावर अवलंबून असतो? तर ही जी आभासी स्मृतीचा आकार आहे तो ॲड्रेस लाईनवर अवलंबून असतो. पुढील प्रश्न, संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे? तर संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तर तो आहे CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. यानंतर पुढील प्रश्न, संगणकासंबंधित सर्वात वेगवान मुद्रक म्हणजेच प्रिंटर कोणता? तर तो आहे लेझर प्रिंटर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कशा संदर्भात महासंगणक हे सामान्य संगणकांपेक्षा भिन्न असतात? तर लक्षात घ्या, हा जो महासंगणक म्हणजे ज्याला आपण सुपर कॉम्प्युटर म्हणतो, हा सुलभीकरण क्षमता आणि भव्य स्मृतीसाठा, याला आपण मराठीत काय म्हणू शकतो की ज्याची स्मृती म्हणजे मेमरी खूप मोठी असते आणि ज्याचं एक्झिक्युशन ऑपरेशन स्पीड आहे. सपोज कोडिंग करायचं आहे तर कोडिंगला आपल्याला काय माहीत असतं की रॅम ज्याचा जास्त असतो तो कोडिंग फास्ट करतो. तर यामध्ये सुलभीकरण क्षमता ही खूप मोठ्या प्रमाणावर असते. तर हे कुठे वापरतात? तर मोठे मोठे रिसर्च यांमध्ये हे सुपर कॉम्प्युटर वापरले जातात. पुढील प्रश्न आहे, आधुनिक अंकीय संगणकामध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात? तर लक्षात घ्या, याला द्विमान अंक पद्धती असे म्हणतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती संगणकाची शास्त्रीय भाषा आहे? तर लक्षात घ्या, फोर्ट्रॉन ही जी आहे ती संगणकाची शास्त्रीय भाषा आहे. पुढील प्रश्न, फोर्ट्रॉन ही संगणकीय भाषा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक वापरली जाते? तर ही जी भाषा आहे ती विज्ञान म्हणजे सायन्स फील्डमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. पुढील प्रश्न बघूयात, कोबोल ही संगणकीय भाषा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी उपयुक्त आहे? तर ही लक्षात घ्या, बिझनेस व्यवसाय याकरिता अगदी उपयुक्त आहे. यानंतर पुढील प्रश्न, व्यापारी उपक्रमांमध्ये वापरली जाणारी संगणकीय भाषा कोणती? तर लक्षात घ्या, कोबोल ही जी भाषा आहे ती व्यापारी उपकेंद्रांमध्ये म्हणजेच व्यवसायामध्ये वापरली जाते. पुढील प्रश्न, आज्ञावलीकरिता विकसित केलेली पहिली संगणक भाषा कोणती? तर ती भाषा आहे फोर्ट्रॉन. पुढील प्रश्न, इंग्रजी भाषेप्रमाणे असणारी उच्चस्तरीय संगणक भाषा कोणती? तर ती आहे कोबोल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संगणकीय भाषेद्वारे सर्वात उपयुक्त अशी कागदपत्रांची मांडणी व जतन करणे शक्य आहे? तर ही जी भाषा आहे ती आहे कोबोल. तर अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करून द्यायचं आहे. कारण की तुमचं एक लाईक आम्हालाही मोटिवेट करत असतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. एक लाईक बनलंच पाहिजे. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 200 प्लस लाईक. 200 प्लस लाईक आले तर नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो आपले जेवढेही ग्रुप आहेत त्यांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे. पुढील प्रश्न, फोर्ट्रॉन, अल्गोल, पास्कल इत्यादी भाषा शिकण्यासाठी कोणती भाषा प्रथम शिकणे आवश्यक आहे? तर ती कोणती? तर बेसिक भाषा आपल्याला आली पाहिजे. पुढील प्रश्न, संगणकाच्या शास्त्रीय आकडेमोडीसाठी वापरली जाणारी आज्ञावलींची भाषा कोणती? तर ती आहे फोर्ट्रॉन. पुढील प्रश्न, बेसिक भाषेच्या वापराने खालीलपैकी कोणते कार्य करणे शक्य आहे? तर ते आहे प्रारंभीच्या टप्प्यावर सोपी भाषा समजून घेणे. पुढील प्रश्न, संगणकाला समजणाऱ्या आणि
त्याद्वारे संगणकामधील प्रक्रिया घडून येणाऱ्या भाषेला काय म्हणतात? तर त्याला मशीन लँग्वेज असे म्हणतात. पुढील प्रश्न, जावा या संगणकीय भाषेचा शोध कोणी लावला? तर तो लावला आहे सन मायक्रोसॉफ्ट यांनी. पुढील प्रश्न, जवळजवळ सर्वच संगणकाला काय समजतात? तर सर्वच संगणकांना उच्चस्तरीय सूचना ह्या समजतात. पुढील प्रश्न, संगणकाची ग्रीड ज्याला आपण जाळी म्हणतो म्हणजे काय? तर लक्षात घ्या, सॉफ्टवेअर अंतर्गत रचना ज्यामध्ये अनेक गणनात्मक यंत्रणा जोडलेल्या असतात त्यांना ग्रीड असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, विंडोज सॉफ्टवेअर कोणी तयार केले? तर लक्षात घ्या, IBM, ॲपल कॉर्पोरेशन की विप्रो. तर लक्षात घ्या, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर विंडोज सॉफ्टवेअर कोणी तयार केले की यापैकी नाही, तर कोणतं उत्तर असेल आपण खाली कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न, ऑरॅकलचे स्पष्टीकरण पुढीलपैकी कशाने करता येईल? तर लक्षात घ्या, हे डेटाबेस सॉफ्टवेअर आहे. पुढील प्रश्न, वर्ड प्रोसेसिंग करता खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? तर वर्ड प्रोसेसिंग करिता वरीलपैकी सर्व म्हणजेच काय? तर पेजमेकर, वर्ड स्टार्ट आणि MS वर्ड हे सर्व वापरले जाते. पुढील प्रश्न, पासवर्ड संगणकाला सुरक्षितता प्रदान करतो त्यामुळे काय होते? तर संगणकामधील अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण होते. तुम्ही कॉम्प्युटरला जर पासवर्ड टाकला तर कोणीही त्यामध्ये लॉग इन करू शकत नाही किंवा कोणतीही माहिती घेऊ शकत नाही. तर सोपं आहे, तर पासवर्ड संगणकाला सुरक्षितता प्रदान करतो ज्यामुळे संगणकामधील अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण होते. पुढील प्रश्न, दूरध्वनीच्या साहाय्याने द्विमान पद्धतीत संदेश ज्याद्वारे पाठवले जाते त्या उपकरणाला काय म्हणतात? तर त्याला मोडेम असे म्हणतात. पुढील प्रश्न, संगणकाच्या 4 आकड्यांमध्ये माहिती जतन करण्याच्या समस्येला डॅश म्हणतात. तर त्याला Y2K समस्या असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, हॅकिंग म्हणजे काय? तो शोध घेणे, सुरक्षितता अ आणि ब की यापैकी नाही. तर हॅकिंग यापैकी नाही. पुढील प्रश्न, संगणक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे तो 2 डिसेंबरला साजरा केला जातो. अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे, आपल्याला 2000+ टेक्निकल प्रश्न पाहिजे असेल तर 99 रुपयामध्ये आपण घेऊ शकता. अगदी कमी फी आहे. PDF स्वरूपात मटेरियल भेटेल. याकरिता आपण 93 56 25 60 37 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. पुढील प्रश्न, नासाने विकसित केलेला सर्वात वेगवान महासंगणक कोणता? तर तो आहे ऑप्शन क्रमांक ब, कोलंबिया. पुढील प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्ड हे कशाचे उदाहरण आहे? तर ते आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे. पुढील प्रश्न, जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक कोणता? तर तो आहे ऑप्शन क्रमांक अ, ENIAC. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला PDF फाईल पाहिजे असेल तर 2000+ प्रश्न आपण 99 रुपयामध्ये घेऊ शकता. किंवा जर आपल्याला ऑनलाईन टेस्ट सिरीज जर द्यायची असेल तर यामध्ये 50 ऑनलाईन टेस्ट आहे आणि 2000 प्रश्न आहे. तर याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आणि यामध्ये तुम्ही exam25 हा कोड यूज जर केला तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 100 रुपये ऑफ भेटेल. म्हणजे 149 रुपीजमध्ये तुम्ही 50 ऑनलाईन टेस्ट आणि 2000+ प्रश्न PDF स्वरूपात ॲप थ्रू परचेस करू शकता. तसेच अंगणवाडी सुपरवायझर ॲप थ्रू जर परचेस केलं तर तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट बघायला भेटतील. सोबत 8000+ प्रश्नांचे PDF फाईल भेटतील. टेक्निकल जे 2000 प्रश्न आहेत ते पण यामध्ये ॲड केलेत. ऑनलाईन टेस्ट पण ॲड केले आहेत. हे तुम्हाला फक्त 399 रुपीजला भेटेल. त्या ठिकाणी exam25 हा कोड यूज करायचा आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नाही आहे आणि हे जर कंटेंट पाहिजे असेल तर आपण फक्त 249 रुपीजमध्ये हे कंटेंट विद्यार्थी मित्रांनो विकत घेऊ शकता. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे आणि एक छोटीशी पोचपावती म्हणून आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या सर्व ग्रुपवर तुमच्या स्टेटसवर शेअर करायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे. ज्यांना शक्य असेल ते खाली कमेंटमध्ये थँक्यू म्हणू शकता. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 200+ लाईक्स. 200+ लाईक आले तर आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. थँक्यू.